ಸರ್ವರಿಗೂ ಭಕ್ತಿಪೂರ್ವಕ ಸ್ವಾಗತ. ಪಾದುಕ ದರ್ಶನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ದಿನಾಂಕ 2/11/2025 ರವಿವಾರ ಬೆಳಗ್ಗೆ 10 ಗಂಟೆಗೆ. ಸ್ಥಳ ಶ್ರೀ ರಾಧಾಕೃಷ್ಣ ಕಲ್ಯಾಣ ಮಂಟಪ, ಎಲ್ವಿಡಿ ಕಾಲೇಜ್ ಎದುರುಗಡೆ, ರಾಯಚೂರು. ಆಯೋಜಕರು ಜಗದ್ಗುರು ರಾಮಾನಂದಾಚಾರ್ಯ ಸಂಪ್ರದಾಯ ಭಕ್ತ ಸೇವಾ ಮಂಡಳಿ, ರಾಯಚೂರು. ನೀವು ಬಾಳಿ ಇತರರನ್ನು ಬಾಳಿಸಿರಿ. ಜಗದ್ಗುರು ರಾಮಾನಂದಾಚಾರ್ಯ ನರೇಂದ್ರಾಚಾರ್ಯ ಜಿ. ಅಮೃತ ಭಾರತ ಯೋಜನೆಯಲ್ಲಿ ರಾಯಚೂರು ಮತ್ತು ಯಾದಗಿರಿ ರೈಲ್ವೆ ನಿಲ್ದಾಣವನ್ನು ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗಳಿಂದ ಸಲಹೆ ಮತ್ತು ಸೂಚನೆ ಪಡೆಯಲು ಗುಂತಕಲ್ ವಿಭಾಗದ ಹಿರಿಯ ಅಧಿಕಾರಿಗಳಾದ ಮ್ಯಾನೇಜರ್ ಜಿತೇಂದ್ರ ಕುಮಾರ್ ಹಾಗೂ ರೈಲ್ವೆ ತಂಡ ನಗರಕ್ಕೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಮಾಹಿತಿ ಸಂಗ್ರಹಿಸಿದರು. ಸ್ಥಳೀಯ ಪ್ರಯಾಣಿಕರು ಮತ್ತು ರಾಯಚೂರು ರೈಲ್ವೆ ನಿಲ್ದಾಣದ ಸಲಹಾ ಸಮಿತಿ ಸದಸ್ಯರು ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗಳು ಅಧಿಕಾರಿಗಳಿಂದ ಸಲಹೆ ಮತ್ತು ಸೂಚನೆ ನೀಡಿದರು. ಇದರ ಅನುಸಾರವಾಗಿ ರೈಲ್ವೆ ನಿಲ್ದಾಣದಲ್ಲಿ ಎಕ್ಸಲೇಟರ್ ಮತ್ತು ಲಿಫ್ಟ್ ಮತ್ತು ಎಲೆಕ್ಟ್ರಿಕಲ್ ವಾಹನ ತಕ್ಷಣವೇ ಒದಗಿಸುವಂತೆ ಕೋರಿದರು. ಲಿಫ್ಟ್ ಕೆಲವು ಇನ್ನು 8ರಿಂದ 10 ದಿನಗಳಲ್ಲಿ ಪ್ರಾರಂಭವಾಗಲಿದೆ ಎಂದು ಹೇಳಿದರು. ಕಾಚಿಗೂಡ ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಸ್ ಟ್ರೈನ್ ಅನ್ನು ಸಂಜೆಯ ಬದಲಾಗಿ ಬೆಳಗ್ಗೆ ಪ್ರಾರಂಭಿಸಲು ಕೋರಿರುತ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಸ್ಪಂದಿಸುತ್ತಾರೆ. ಕೊರೋನಾ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಿಲ್ಲಿಸಲಾಗಿರುವ ಗುಲ್ಬರ್ಗ ಗುಂತಕಲ್ ಪ್ಯಾಸೆಂಜರ್ ಅನ್ನು ಪುನರಾರಂಭಿಸಲು ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗಳು ಕೊರೋನಾ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಿಲ್ಲಿಸಲಾಗಿರುವ ಗುಲ್ಬರ್ಗ ಗುಂತಕಲ್ ಪ್ಯಾಸೆಂಜರ್ ಅನ್ನು ಪುನರಾರಂಭಿಸಲು ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗಳು ಒತ್ತಾಯಿಸುತ್ತಾರೆ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ರೈಲ್ವೆ ಸಾಲ ಸಮಿತಿ ಸದಸ್ಯರುಗಳಾದ ಎಂ ಮಾರೆಪ್ಪ, ಎ ಚಂದ್ರಶೇಖರ್, ರಮೇಶ್ ಬಗ್ರಜ್, ಸೀತಾ ನಾಯಕ್, ಚಂದ್ರಶೇಖರ್ ಜಾನೇಕಲ್, ಅಧಿಕಾರಿಗಳಾದ ಸ್ಟೇಷನ್ ಮ್ಯಾನೇಜರ್ ಅಶೋಕ್ ಕುಮಾರ್ ಮೀನಾ, ಸಿಸಿಐ ಹೇಮರಾಜ್ ಗೌಡ, ಎಸ್ ರಾಜು, ಡಾಕ್ಟರ್ ಅಮರ್ ಹಾಗೂ ಇದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇಂದು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯೋತ್ಸವ ಅಂಗವಾಗಿ ರೈಲ್ವೆ ಸ್ಟೇಷನ್ನಲ್ಲಿ ಕನ್ನಡಾಂಬೆಯ ಭಾವಚಿತ್ರವಿಟ್ಟು ಪುಷ್ಪಾರ್ಚನೆಯನ್ನು ಮಾಡಲಾಯಿತು. మీరు వచ్చినారంటే అవే పెరుగు पैसेंजर्स को इस अमृत संवाद को ऑर्गेनाइज करने का एक पर्पज ये भी है कि पैसेंजर को उसकी ड्यूटी के प्रति भी उसको जागरूक किया जाए। प्रधानमंत्री जी का जो 5 प्रिंसिपल्स हैं, मैं उसके बारे में आपको जरा बता दूं कि वो 5 प्रिंसिपल्स क्या हैं। उनका एक विजन है कि पहले इस भारत देश को 2047 तक एक विकसित राष्ट्र बनाना। दूसरा है कि जो हमारा एक कॉलोनियल माइंडसेट है उसको रिमूव करना। तीसरा है कि जो हमारे भारत की जो रिच हेरिटेज लेगेसी है, टू फील प्राइड इन दैट रिच लेगेसी, हेरिटेज लेगेसी। फोर्थ प्रिंसिपल इज दैट टू स्ट्रेंथन द स्पिरिट ऑफ द यूनिटी एंड द सॉलिडरिटी। And the fifth one is to fulfill the duties of the every citizen with sincerity. इसी को आगे ले जाते हुए अमृत संवाद में जो हमने by the 2047 तो citizens ideas on improving the passenger facilities at the stations, कैसे हम मैक्सिमम इम्प्रूव कर सकते हैं पैसेंजर फैसिलिटीज़ को, यहाँ पे हम कैसे डिजिटल सर्विसेज और बेहतर बना सकते हैं या फिर उसको प्रोवाइड कर सकते हैं। उसके अलावा रेलवे स्टेशंस पर मॉडर्न इंफ्रास्ट्रक्चर अभी भी काफ़ी काम चल रहा है, उनके फीडबैक से और भी अच्छा हो सकता है। तो फीडबैक ऑफ द सिटीजन बहुत ज़रूरी है। द कॉलोनियल माइंडसेट, द सजेशंस ऑन मेकिंग स्टेशंस मोर इंक्लूसिव, पीपल फ्रेंडली। पैसेंजर जब आते हैं स्टेशन पे तो उनको अलग अलग सुविधाएं की ज़रूरत पड़ती है, तो कैसे हम उसको और बेहतर बना सकते हैं उन सुविधाओं को। प्राइड इन द हेरिटेज,
डिस्कशन ऑन प्रमोशन ऑफ द लोकल कल्चर। जैसे कि मैंने यहाँ पे अभी मैं पहली बार आया हूँ, यहाँ पे मेरी पोस्टिंग फर्स्ट टाइम हुई है, तो मैंने पढ़ा कि रायचूर की जो हिस्ट्री है काफ़ी रिच है, तो उस यहाँ का लोकल जी। और लिफ्ट भी, अगर इलेक्ट्रिकल गाड़ी है ना, वो कंपलसरी होना। क्यों बोले तो चलने को नहीं होता, आदमी लोग बहुत परेशान है, बहुत पाँव दर्द सब है, तकलीफ है। बैटरी ऑपरेटेड वो भी दोनों है, वो कंपलसरी मस्ट एंड शुड है। क्यों बोले तो रायचूर में बहुत प्रॉब्लम है। सो हमारा एमपी साहब वो बैटरी 2 गाड़ी दिए थे, 1 गाड़ी दिए थे, वो वैसे ही पड़ गए, पीछे डाल दिए, उसको चालू नहीं कर रहे। वो टेंडर बुलाए थे, कहते वो टेंडर में कौन है क्या नाम कोऑपरेट भी करें, हमारा मीना साहब भी करें, कमर्शियल सुपरिटेंडेंट साहब कोऑपरेट करें। उधर गुंतकल से एक लेटर आया, बोल रहे हो वो विदाउट परमिशन नहीं चला सकते, अंदर कुछ रिस्क है इसको, कुछ एक्सीडेंट हो गया अपने तो हमारे ऊपर आता, तो वहाँ से परमिशन दो। हम MP का लेटर भी डाले सब, वो एक परमिशन करें तो बैटरी कार तो है ऑलरेडी, उसका जो रिपेयर है हम रिपेयर भी करा दें, उसका रिपेयरिंग का भी प्रॉब्लम नहीं। व्हील चेयर भी डोनेट करने के लिए रेडी है लोग, पब्लिक रेडी है, हम व्हील चेयर दिलाते हैं। तो आपको आगे और एक बैटरी कार होगा तो मैं स्पॉन्सर कराता हूँ, मैं पार्टी रेडी है हमारे पास, तुम वो परमिशन देना बस मेरा मार्क्स से आप परमिशन दिला दो। डोनेट बोला तो MP साहब का फंड से हमको स्टेशन को दिया, लेकिन उसका कंडीशंस होता सर, एग्रीमेंट होता, उसको कौन मेंटेन करना, कौन चलाना, और चलाने के लिए उसका ड्राइविंग लाइसेंस, उसका पेमेंट कौन देना, क्या फीस करना, वो फॉलो नहीं किया सर, चुपके उनको हैंड ओवर कर दिया बस। वो कुछ एक्सीडेंट हुआ तो कौन ड्राइवर जिम्मेदारी होता, कोई अननोन पर्सन ड्राइविंग करने के टाइम पे एक्सीडेंट हो सकता है, इसीलिए टेंडर बुलाया सर। एक्चुअली वो NFR में उसको ऐड करके टेंडर बुलाया था, कोई नहीं आया, तो आया तो हम उसको दे देता। उसका कंडीशन अलग होता सर, उसका नॉमिनेटेड ड्राइवर को रखता, वो मेंटेनेंस वो करता, और कितना चार्ज करना वो हमारा रेलवे से फिक्स करता, वो फॉर्मेलिटीज पेंडिंग है सर, वो फुलफिल किया तो हम अभी भी देता। MP साहब की तरफ से क्या कंडीशन, अग्रीमेंट कापी भी दिया हूँ मैं ऑलरेडी, MP साहब का उसको दिया हूँ मैं, क्या